पण या सदनावर अधिकार तुझा आहे. अधिकारी पुरुषाला काही बंधनं पाळायची असतात आणि बंधनं जर ती पाळली नसेल तर त्याचा अधिकार कधी राहत काय. आजपर्यंत लग्न झाल्या दिनापासून अधिकारी पुरुष म्हणून माझ्या जीवनात तुम्ही आला आणि म्हणूनच माझ्यावर अधिकार जरी गाजविला तरी मी पुढेच गाजवणार नाही. अगं या सदनाच्या प्रवेशद्वारावर माझं पहिलं पाऊल पडलं आणि पावित्र म्हणून विश्वाच्या पटांगणात पावित्र शोधण्यापेक्षा नितांत पावित्र्याची ज्या सदनी लागते ती माझ्या पावित्र्याची पुण्यगंगा औदार्याची सरता मूर्तिमंगल देवता आपल्या नवऱ्याची मार्गदर्शक करून आर्यकुला जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्रीसमोर एक आगळा वेगळा आदर्श दत्त निर्माण करते. हेच खरं पावित्र्य. स्वामी काय हे पावित्र्य कोणामुळे मिळालं असेल तर तुमच्यामुळे मिळालंय आणि म्हणूनच ते अजूनही मला जपायचंय याच्यासाठी म्हणजे म्हणा देते घडणं किंवा मोडणं स्वतःच स्वतःवर अवलंबून. ज्याचं पाऊल सदमार्गी पडलं त्याच्या जीवनाचं सोनं झालं. त्याचं पाऊल वाममार्गाकडे पडलं तिच्या जीवनाचं मला आर्य स्त्रीचं कर्तव्य बजावायचं आहे आणि म्हणूनच ते कर्तव्य बजावत असताना मला कुठेही वाईट वाटत नाही. स्वामी तुमचा मंगलकरीचा आशीर्वाद माझ्या जीवनाची काया केव्हा पुढे होते याकडे एकसारखी मी पाहत आणि म्हणूनच तर देवी तुमच्या सदनावर आमची पावलं पडली. तुमचा मंगलकरीचा आशीर्वाद मिळावा याच अपेक्षेला मी तुमच्याजवळ पाहते. या सुद्धा मी बघा मनात असणारे भाव हेरण्यासाठी तू पाहिलंयस ते सुंदर सत्य आहे. चेहरा एक माणसाचा आरसाही चेहऱ्यामध्ये आविर्भाव ओळखतो तो खरा माणूस. आज महाराणीकडून सणाला तुला ऐकायच कारण माझ्या चेहऱ्यावर आविर्भाव जो तू पाहिलंयस ते सुंदर सत्य आहे. काय देवी याच्यापूर्वी जेव्हा घडलं नाही याच्या पुढे घडेल किंवा न घडेल शंका अशा तऱ्हेची कृती आपल्या अवंती नगरीत घडली. सांगव आज अवंती नगरीत असं काय घडलंय? तुझा नवरा जिवंत असून मेल्या स्वामी नाही असं बोलू नका स्वामी. 2 असुरांनी आपल्या राजधानीत प्रवेश केला. आपल्या प्रजेला ते ताई भगवान करून सोडलंय. असं कोणतं तुझ्या आवडते होत आहे म्हणून स्वामी सांगाव तुम्ही एक राजकन्या लाख प्रजा देण्याचे पोशिंदे नव्हे तर बाप म्हणून तुमच्या जवळ ती लाख प्रजा पाहते. देवी
आम्ही केवळ हे शब्द ऐकताच कमरेला तारी लटकवली आणि वैराच्या पारिपत्याचा लढ्यासाठी आम्ही तलवार चला होता राजदरबारावर सुसज्ज करण्यात आला. पण या आवृत्तीची शोध आपल्या मुलाच्या स्वाधीन करावी अपेक्षेने आपल्या मुलाला पाचारण केलं. पण घडलं ते वेगळं. देवी, आमची आज्ञा घेऊन तुमचा मुलगाच गेला. असुराचं पारिपत्य करण्यासाठी कारण त्याला इच्छाभंगाचा महादोष पिताश्री तुमच्या मातीला घेऊन मला आज्ञा दिला नाही असा शास्त्र आधार आमच्या समोर वाचलेला. नाविलाजाला मला त्याला आज्ञा द्यावी लागली. क्षमा करा, तुमची आज्ञा घेतल्याशिवाय शिवराजांना आम्ही पाठवू. कारण तुम्ही राजकन्या, तो जो निर्णय तुम्ही घ्याल तो योग्य आणि योग्यच असेल हे मी जाणते. आणि म्हणूनच तुमची आज्ञा घेऊन माझा बाळ जर का गेला असेल तर तुम्ही उचितच केला, तो उचितच केला. देवी, माणसाचे ओढ नसले असतात. तुम्ही सहज माझ्या समाधानासाठी म्हणतात की स्वामी तुम्ही केला ते योग्य केला, राजकर्ता म्हणून मी केलंय ते योग्य केला. पण तुमचे डोळे साक्ष देऊन सांगताय. माणूस ओरडाना बरंच काही खोटं बोलतो, पण माणसाचे डोळे कधीच खोटं बोलत नाही, ते सत्याची साक्ष देतात. ते तुमचे डोळे सांगताय की स्वामी बाप म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्यात स्वामी माझ्या नेत्रात पाहिलं आणि ते त्रिवार देखील सत्य आहे. कारण आईची माया आहे आणि आईची माया कुठं धावत असते कोण जाणे. देवी, दोष मी कधी तुम्हाला